परभणी येथे 10 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरामध्ये जे काही संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली, त्या अनुषंगाने परभणीमध्ये जो काही मार्च निघाला होता आणि त्यानंतर पोलिसांनी जे काही कोम्बिंग ऑपरेशन केलं, तर त्या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये 2 लोक मारल्या गेली. त्याच्यामध्ये सूर्यवंशी नावाचा एक PhD करणारा, लॉ करणारा विद्यार्थी जो आहे तो त्याच्यात मारला गेला, सोमनाथ सूर्यवंशी. त्याचबरोबर जे आहे ते 2 महिला जखमी आहेत. अनेक पुरुष मंडळी जखमी आहेत. ह्या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने जे आहे ते आमची मागणी या ठिकाणी अशी आहे, की या प्रकरणातले जे मुख्य आरोपी आहेत, अशोक भोरबाण, तर 1 महिना होत आहे त्यांना निलंबित करून. त्यांच्यावर अद्यापही FIR झालं नाही. FIR ला भारतीय न्याय संहितेमध्ये FIR म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. फर्स्ट इन्फॉर्मेशन जी फिर्यादीची असते ती घ्यायची असते आणि तक्रार दाखल करून घ्यायची असते आणि इन्व्हेस्टिगेशन करून नंतर मग जे आहे ते चार्जशीट दाखल होत असते. तर आमचं असं म्हणणं आहे, आमच्या अनेक लोकांचे बयान आहेत, की अशोक भोरबाण, त्या मोंढा पोलीस स्टेशनचे PI मरे, त्याचबरोबर त्यांचे जे काही साक्षीदार आहेत आणि जे व्हिडिओमध्ये मारहाण करताना लोक आहेत, पोलीस कर्मचारी, त्या सर्वांवर FIR झाले पाहिजे. त्याच्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याचबरोबर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे. त्याचसह विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि ह्या सगळ्यांवर जे आहे ते फौजदारी स्वरूपाची कारवाई जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते महाराष्ट्र शासनाच्या गृह खात्याकडून आणि IG विभागाकडून झाली पाहिजे. या मागण्या घेऊन आज आम्ही या ठिकाणी मोर्चामध्ये आलेलो होतो. या मोर्चामध्ये बीडचा झालेला सरपंच देशमुख यांचा खून असेल किंवा नांदेडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने झालेला जो काही अक्षय भालेरावचा खून असेल, या मागण्या होत्या. EVM ची मागणी होती आणि जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे, की नांदेडमध्ये जो काही खून झालेला होता, तर त्या खुनाच्या अनुषंगाने जे आहे ते LCB ला त्वरित ते रेफर करून यामध्ये LCBने जी फाईल थांबवलेली आहे, ज्याच्यामुळे सरकारी वकील अद्याप मिळालेला नाही. तर तो सरकारी वकील मिळावा म्हणून माननीय जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या पातळीवर जे आहे ते वैयक्तिक दखल घेऊन तात्काळ कारवाई करायला होतो, असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे. धन्यवाद.